कल्ट सिंगर म्हणून एक वेगळी ओळख त्यांनी त्या काळामध्ये आपली निर्माण केलेली होती आणि त्यांच्या जाण्यानं एक मोठं पर्व स्वरांचा हा 7 दशकांचा धगधगता यज्ञ शांत झालेला आहे. ज्येष्ठ लेखक प्रवीण दवणे सर सध्या आपल्यासोबत आहेत. प्रवीण दवणेजी, आशा भोसले यांचं निधन, अनेक आठवणी सध्या तुमच्या डोळ्यासमोर तरळत असतील. काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे ती एक वेगळीच काजव्यांची पालखी म्हणतो तशी ती आहे. आता काळोखात ती आहे. आणि जवळजवळ 40 वर्षापूर्वी माझी जी पहिलं गाणं झालं ते सुद्धा आशा त्यांच्या स्वरामध्ये झालं. त्या चित्रपटामध्ये सप्तशृंगी मातेचा चित्रपट होता आणि तेव्हापासून ते अगदी काही महिन्यांपूर्वी त्यांना माझं पुस्तक मी अर्पण केलं. त्यांना मी ते घेऊन गेलो. तोपर्यंत सगळ्या आठवणी, आणि त्या आठवणीमध्ये एकच आहे की इतकी सकारात्मकता, जगण्याचं इतकं चैतन्य हे मी आयुष्यामध्ये कधी अनुभवलं नव्हतं. कारण मी त्यांना एकदा एक प्रश्न विचारला एका मुलाखतीत आणि तो खरोखर मला एक वेगळंच काहीतरी देऊन गेला. मी त्यांना म्हटलं की आशाताई, कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा काय वाटा आहे? आशाताई तेव्हा चटकन म्हणाल्या, प्रवीण, सुखी माणूस कधी कलावंतच होऊ शकत नाही. आता हे केवळ एक वाक्य नाही, एक विचार आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या कलेतली जी आर्तता आहे, त्यांच्या कवितेमधली जी एक सखोलता आहे, की त्यांच्या जगण्यात त्यांनी जे दुःख पचवली त्यावेळेला ते आहे. आणखीन एक प्रसंग मी सांगतो की जो इथे म्हणजे जेव्हा वर्षा भोसले अचानक निघून गेल्या, त्यांची कन्या, त्यावेळेला मी त्यांच्या घरी होतो त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला पण त्यांचा एक काही असून एक धीर होता. आणि हृदयनाथ बरोबर होते. हृदयनाथ आशाला म्हणाले, अगं तुझ्या मागे आपला बाबा म्हणजे तंबोरा आहे आणि तोच तुझी साथ देणार आहे. आणि तेव्हा हे अश्रू पुसून टाक. म्हणजे एकंदरच आशाताईंच्या आयुष्यातली, लतादींच्या आयुष्यातली ही सकारात्मकता मला अनुभवायला लागली. प्रवीण दवणेजी, आभार आपले. आपण आशाताईंसोबतच्या या आठवणी आम्हाला सांगितल्या त्याबद्दल. खूप